खरं तर आंबेगाव शिरूर या विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी चालू असताना अनेक विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारांनी मांडायचे असतात। जनसामान्यांसाठी या ठिकाणी आपण काय हिताचे प्रश्न घेऊन जातोय, त्यांना नवीन या ठिकाणी आपली धोरणं काय आहेत, तुम्ही तसं केलं तर मी या पुढे कसं नेणार, अशा प्रकारचं साधारणतः राजकारणाची दिशा असते। पण गेले 3-4 महिने आम्ही पाहतोय की समोरचा उमेदवार जो उमेदवार काल परवापर्यंत या ठिकाणी नामदार साहेब हे माझ्या हृदयात आहेत, त्यांचा फोटो माझ्या घरात आहे आणि या ठिकाणी कर्जतच्या निवडणुकीसाठी बुजगावणं म्हणून उभं केलेला उमेदवार तो या ठिकाणी अशा पद्धतीने बोलायला लागला आणि ज्या विषयाला त्याला बोलायचंय त्या विषयाला तो हात घालत नाही। ज्या विषयावर नामदार साहेबांनी हा इतका मोठा निर्णय जो घेतला त्याला देखील यांनी या ठिकाणी पुढे विषय नेत नाही। विषय काय तर गेले 3 महिने तुम्ही ऐकत असाल तर ते आंबेवाले तुप्यावाले, आता हा या विधानसभेचा प्रश्न असू शकतो का? आंबेवाले आणि तुपावाले, आंबावाले जर असेल तर बाळासाहेब बेंडे यांची 3 पिढ्या मल्हारराव बाबूराव बेंडे आणि कंपनी जी मुंबईत असणारी संबंध राजापूर कोकण आणि मुंबईत असणाऱ्या सगळ्या ग्राहकांना परिचित आहे। त्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्यांचा आंबा चांगल्या दर्जाचा देशात आणि परदेशात विकण्यासाठी 100 वर्ष ही या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने ही गोष्ट या ठिकाणी सांगत असताना दुसऱ्या बाजूला मला त्या ठिकाणी म्हणतायत तुपावाला, ठीक आहे, मी आहेच, आहे, माझा व्यवसाय आहे। गेले 3 पिढ्या 4 पिढ्या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना लसणाचा बियाणं असेल, बटाट्याचं बियाणं असेल, ज्याला फर्टिलायझर हे स्थानिकरित्या बनवायचं होतं, त्याला फर्टिलायझरची कंपनी या ठिकाणी आमच्या परिवाराची होती आणि पशुखाद्यातून मी या व्यवसायातून शेतकऱ्याच्या खाडे पद्धतीच्या अडचणीतून मी हा व्यवसाय स्वतः उभा केला आणि जवळपास 20 लाख लिटर दूध जेव्हा आम्ही हाताळतो त्याच्यातून 8 ते 10 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी या व्यवसायाचा त्यांना फायदा होत असतो। पण तरी यांच्या डोळ्यात केवळ आम्ही गेले 3-4 महिने मी आणि बाळासाहेब बेंडे हे संताजी धनाजी सारखे सळत आहेत। का सळत आहेत याचा ते विषय सांगत नाही। नामदार साहेबांची या ठिकाणी एक सहकारी आम्ही सगळे असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी नामदार साहेब राज्यात सांभाळत असताना एक समाजसेवा म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असताना बाळासाहेब बेंडे कारखान्यात असतील, माझ्यासारख्याला या ठिकाणी 21 वर्ष हे म्हणतात की 21 वर्ष कोणी चेअरमन असू शकतो का? मला देखील या ठिकाणी हे वाटतं की 21 वर्ष मला बोलता बोलता झाली, पण यांना हे माहीत नसेल की 21 वर्ष मला या सभासदांनी संचालकांनी जरी नेतृत्वाने नक्की केलं की आपल्याला अमुक माणूस हा चेअरमन करायचा आहे, त्यावेळेला मी 6 शाखा 5 शाखा होत्या, 54 कोटी रुपये या ठिकाणी बँकेच्या डिपॉझिट्स होत्या आणि 27-28 कोटी रुपयाचा असा व्यवहार होता। जेव्हा नामदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नवतरुणांनी काम चालू केलं त्यापासून आजपर्यंत बँकेच्या 5 पासून 27 शाखा या ठिकाणी काढल्या। 27 शाखांमधून 1800 कोटी रुपयाच्या ठेवीपासून 4000 कोटी रुपयाच्या उलाढाली त्या ठिकाणी आहेत। ज्यांचं दुःख त्यांना आहे तेव्हा ते वारंवार ते या ठिकाणी गोष्ट मांडतात
की या ठिकाणी तुम्ही मला सांगा बँकेचा असा व्यवहार आहे तसा व्यवहार आहे. या सगळ्या व्यवहाराविषयी त्यांनी सगळ्या पद्धतीने कायदेशीर कोर्ट कचेऱ्या आरबीआय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. नाही ते घाणेरडे आरोप त्या ठिकाणी आरबीआय ही मान्य संस्था असते त्यांना त्याची उत्तरं देखील दिली. बँकेचे व्यवहार जे असतात ते कॉन्फिडेन्शियली असतात, पण त्याची तक्रार किंवा काही असेल सभासदाची त्या ठिकाणी सगळ्या टप्प्याटप्प्याला त्या ठिकाणी जागा असते. आणि आरबीआय ही संस्था या सगळ्या आर्थिक संस्थेसाठी त्याची एक मानक संस्था आहे. आणि त्या ठिकाणी त्याला या सगळ्या गोष्टीची उत्तरं भेटलेली आहेत. जे काय तुम्ही कर्जाची कोणाची व्यक्तिगत गोष्ट करते आहे ते कर्ज या ठिकाणी जर दिलं गेलं असेल ते कर्ज देखील या बँकेत ते त्यांच्या जो काळ होता त्या काळात ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बँकेने काळजी घेतलेल्या आहेत. पुढच्या गोष्टी या ठिकाणी काळजी घेतलेल्या आहेत. ज्या कंपनीविषयी तुम्ही सांगता वेस्टर्न हिल जी तुमच्या परिसरात या ठिकाणी तोरणदळानी या भागात आपल्या परिसरात आहे ती कंपनी एन करून काही ना काही करून थोडी अडचणीत आली. शेतकऱ्यांसाठी ही त्या ठिकाणी कंपनी भाजीपाला प्रोसेसिंग आणि अशासाठी युनिट उभं राहावं म्हणून एक प्रोत्साहनपर्यंत युनिट त्या ठिकाणी उभं केलं गेलं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती युनिट तशा म्हणावं तसं ते चाललं जरी नसेल पण बँकेचा एक मात्र रक्कम देखील त्यांनी बुडवली नाही. काल तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं की 18 कोटी रुपये त्या ठिकाणी हा व्यवहार झाला. मग जर बँकेचे 9.5 कोटी रुपये असले आणि बँकेला तुम्ही म्हणताय की 18 कोटी जर भेटले असेल